फायनली त्या देवाई ठाकूरला कळलं की मी त्याच्या बायकोला पळवून नेतोय. हा हा हा, आता मजा येईल लढण्याची. गिअरवर गिअर टाकत त्याने पण गाडी भयंकर वेगात पळवली. आता पुढे. जवळपास मध्यरात्रीच्या वेळेस जेव्हा सगळं जग गाढ झोपेत होतं तेव्हा त्या सुनसान रस्त्यांवर भयंकर थरार माजला होता. 2 गाड्या एकामागोमाग एक नुसत्या पळत सुटल्या होत्या. शिकारी सावजाचा हा खेळ कधी मागे कधी पुढे होत चांगलाच रंगात येऊन बघणाऱ्याच्या काळजात धडकी भरवत होता. पण नक्की शिकारी होतं कोण आणि कोण होतं सावज? पळणारा की त्याला पळविणारा? मधुताई विरजाचं बोचकं घेऊन पाठीमागच्या सीटवर बसली होती तर पुढच्या सीटवर बसून तो गाडी वाऱ्याच्या वेगाने पळवत नेत होता. कधी नव्हे ते मधुताई साऱ्या 33 कोटी देवांना आठवून त्यांच्या मागावर असलेल्या देवाई ठाकूर नावाच्या त्या सैतानापासून सही सलामत सुटका करण्याची भीक मागत होती. मधुताई थरथर कापत मोठमोठ्याने रडत होती. मारून टाक देवा, मारून टाक, पण त्याच्या तावडीत काही केल्या सापडू देऊ नकोस. चुकूनही नको. कुठलंही मरण चालेल, पण त्या सैतानाच्या हातून माझ्या जीवाचे हाल नको, नको, कदापि नको. मधुताईने हॉस्पिटलमध्ये दाखवलेला सारा जोश, तिची सारी हिंमत देवाई ठाकूरला प्रत्यक्ष बघताच कुठल्या कुठे फुर्र उडून गेली होती. गर्भगळीत झालेली ती थरथर कापत धाय मोकलून रडत होती. सारखी छाती पिटत होती. अगदी काहीच क्षणापूर्वी हॉस्पिटलमध्ये मोठा आव आणून फिरत असलेल्या त्या मधुताईचा तर देवायला बघताच भीतीने पार उंदीर झाला होता. अंगाला कापरं सुटून रोम रोम घामाने निथळून निघालं होतं. काळीज तर भीतीने असं गोठून गेलं होतं की आता फुटतंय की काय असं वाटायला लागलं तिला. शेवटी देवाई कार्तिक ठाकूर नावाचा सैतान काय आहे आणि काय करू शकतो ह्याची कल्पना तिच्यापेक्षा चांगली कोणाला असणार? एक मन म्हणत होतं, पाठीमागे वळून पाहू नको, मागे वळून पाहू नको. तरी त्या मूर्खने तीच चुकी केली. पाठीमागे वळून पाहिलं अन प्रत्यक्ष मृत्यू बनून तांडव माजवत आलेला तो तिच्याकडेच रोखून बघत होता. त्याच्या लालबुंद डोळ्यातील राग तिला जाळून टाकत होता. मधुताईचं काळीज तर तिथेच ठप्प बसलं. किती वर्षातून ती देवाई ठाकूरला प्रत्यक्ष बघत होती. अजूनही तेवढाच क्रूर, तेवढाच निष्ठुर, जराही बदल नाही. घशात दाटून आलेला आवंडा गिळला जात नव्हता. श्वास अडकून पडला होता. एवढ्या थंड वातावरणातही घाम फुटून ओलेगच्च झालेले कपडे अंगाला चिटकले होते. घाबरून खिडकीच्या बाहेर काढलेली मान परत आत घेण्याचंही भान तिला उरलं नाही. ती थरथर कापत तशीच देवाईला बघत होती. इथे देवाही तिला बघून अधिकच पिसाळला. हो न हो, विरजा त्याच गाडीत असल्याची त्याला आता जणू खात्रीच पटली होती. मधुताई घाबरून फुटफुटू लागली. मारून टाकेल हा, मारून टाकेल. जिवंत नाही ठेवणार हा, मला जिवंत नाही ठेवणार. त्याने तसं मारुती गाडीच्या पुढच्या सीटवर बसून ड्रायव्हिंग करत असलेला तो भडकला. तू आता हा मूर्खपणा थांबवला नाहीस तर त्या ठाकूरच्या अगोदर मीच तुला ठार करेन. मधूला धमकीच देऊन टाकली. मधुताईच्या ह्या भेकड वागण्यामुळे तो अक्षरशः वैतागला होता. आता कुठे त्याने देवाई ठाकूर विरोधात पहिलं पाऊल टाकलं होतं. पुढे होणाऱ्या महाभयंकर युद्धाचं पहिलं रणशिंग फुंकलं होतं आणि त्याच्याच माणसांपैकी एकाने त्या सैतानाचं नुसती एक झलक बघताच शस्त्र टाकून पार शरणागतीही पत्करली होती. कसं जिंकणार होता हे महायुद्ध जर हे असंच बाकीच्या बाबतीतही घडलं तर? भडकला तो. त्याने कारच्या पुढचं कंपार्टमेंट उघडून त्यातून त्याचं अत्याधुनिक जर्मन बनावटीचं रिव्हॉल्वर काढलं आणि लोड करून पाठीमागे मधुताईच्या दिशेने ताणलं. तो भडकत, ह्यापुढे जराही भीतीचा लवलेश दाखवला तर विरजा जोशी नंतर मरेल, आधी तू मरशील. 2 सेकंद रिव्हॉल्वर तशीच ताणून त्याने ती कारच्या डॅशबोर्डवर तशीच ठेवली. कुठल्याही क्षणी मधुताईला मारण्याच्या तयारीत, रेडी. मधुताई घाबरून गप्प बसली. रात्रीच्या अंधारात सुनसान रस्त्यांवर बुंबाट सुटलेल्या त्या गाड्यांच्या आवाजाने आजूबाजूचं सगळं वातावरण एकदम दणाणून निघालं होतं. देवाईची हायपर कार बुगाटी कधीच तिच्यातलं आणि त्या जुन्या मारुती गाडीमधलं अंतर कमी करत अगदी त्या गाडीपर्यंत पोहोचलीच होती. मधुताईला मनातली दहशत काही आवरली जात नव्हती. अहिरावण देत असलेल्या रिव्हॉल्वरच्या गोळीच्या मृत्यूपेक्षा देवाईच्या हातून संभावित मृत्यूचं तिला जास्त भय होतं. अहिरावणने एवढी मोठी धमकी देऊनही ती बोललीच, पण कुंवरसा, तो ठाकूर आपल्या पाठीच आहे. वेळ नाही लागणार त्याला आपल्याला पकडायला.
आणि जर एकदा का आपण त्याच्या तावडीत सापडलो तर मग आपल्याला जगातला कुठल्याही धर्माचा कुठलाही देव वाचू शकणार नाही त्याच्या हातून हाल होऊन मरण्यापासून. तुम्ही ओळखत नाही त्याला, पण मी त्याला चांगली ओळखते. खूप वाईट परिस्थितीतून गेली आहे त्याच्यामुळे. सैतान आहे तो, सैतान. प्लीज कसंही करा पण माझा जीव वाचवा त्याच्यापासून. मधुताई आक्रोश करू लागली. मारुती कारमध्ये बसलेला तो खिन्नपणे स्वतःशीच हसला आणि बोलला, मला माहीत नसणार त्याचं कौर्य? ह्या हातांनी गोळा केलंय त्याचं कौर्य मी. एका गाठोड्यात जमा करून आणि त्याच रक्ताळलेल्या हातांनी चिता पेटवली आहे माझ्या काळजाची मी. मला माहीत नसणार त्याचं कौर्य? त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा नुसत्या वाहत होत्या. अस्पष्ट हुंदके बाहेर पडू लागले. इतके वर्ष हृदयात दाबून ठेवलेल्या त्या दुःखद आठवणी परत नजरेसमोरून एखाद्या चित्रफितीप्रमाणे सरकू लागल्या. हृदयातून आवाज निघाला, कनक, आणि तो आतल्या आत कोसळला. पण त्या अश्रूंनी दुःखाने तो डगमगला नाही, कमजोर पडला नाही. उलट देवाय ठाकूर विरुद्ध प्रतिशोध घेण्याची भावना त्याच्या हृदयात अजूनच प्रबळ झाली. त्याने तसेच उलट्या हाताने अश्रू पुसले आणि गाडीचा स्पीड अजून वाढवला. तो मनातल्या मनात आक्रोशत, आता आपल्या लोकांच्या दुःखाने उद्ध्वस्त होण्याची वेळ तुझी ठाकूर. खूप रडवलंस तू माझ्या कुटुंबाला, आता रडायची पाळी तुझी. नाही, तुला तुझ्याच रक्ताचे अश्रू प्यायला लावले तर खरा राणा नाही मी. वचन आहे माझे तुला. एवढं बोलून त्याने एकदा साईड मिररमध्ये त्याच्या गाडीच्या अतिशय भयावह अंतरावर जवळ आलेल्या देवाच्या गाडीकडे बघितलं. झपकन त्याने गाडी बाजूच्या छोट्या रस्त्यावर वळवली. आपलं लोकेशन लगेचच आपल्या टीमला शेअर केलं. त्याची टीम पुढचा प्लॅन घेऊन सज्जच होती. त्याला फक्त देवाच्या नजरेपासून फक्त योग्य 5 मिनिट गायब व्हायची संधी हवी होती आणि ह्या संधीची वाट बघत तो सिटीमधल्या वेगवेगळ्या छोट्या रस्त्यांवर देवायला मुद्दाम चुकवत पळवत सुटला होता आणि त्याच्या मागे त्याची टीम पण त्या दोघांपासून योग्य अंतरावर पळत होती. गाडीचा पाठलाग करत असलेल्या देवायने संतापाने त्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. आता त्या गाडीला त्यातला जिवंत माणसासकट ठिकऱ्या जरी उडाल्या असत्या तरी त्याला पर्वा नव्हती. पण मग त्याला आठवलं त्याची जान ही त्याच गाडीत आहे. तो घाबरला. आपण त्या गाडीला धडक दिल्यामुळे तिला काही झालं तर नसेल ना, ह्या चिंतेने वेडापिसा झाला. त्याने स्वतःलाच भरपूर शिव्या घातल्या. तसं म्हटलं तर देवायला त्या भंगार काळ्या मारुती गाडीचा पार चेंदामेंदा करणं सहजच शक्य होतं, पण त्याच्यामध्ये त्याची जान होती. गेल्या 24 तासात तिच्याबरोबर शारीरिकरित्या मानसिकरित्या भरपूर काही घडून गेलं होतं. अजून एक धक्का तिचं ते नाजूक मन, नाजूक अशक्त शरीर सहन करू शकलं असतं की नाही माहीत नाही. देवा आता तिच्या जीविताच्या बाबतीत कुठलीच रिस्क घ्यायला तयार नव्हता. थरथर कापत मधुताई रडत होती. न राहून तिने खिडकीतून मागे वळून पाहिलं तर तो लालबुंद डोळ्यांचा राक्षस आताही तिच्याकडेच रागाने बघत होता. जसा देवाच्या नजरेला तो मागे वळलेला भयभीत चेहरा परत पडला, डोक्यात एक अनामिक तिडीक गेली. मेंदू त्याला सांगत होता, हा चेहरा कुठेतरी बघितला आहे. खूप मोठा शत्रू आहे हा चेहरा तुझ्या आणि विरजाच्या आयुष्यातला. पण डोक्याला सतत ताण देऊनही तो चेहरा अशी कुठलीही तरुणी त्याला आठवेना. डोकं नुसतं भन्नानून गेलं होतं. माझी विरजा त्या गाडीत आहे म्हणून तू जिवंत आहेस. फक्त एकदा माझ्या हाती लाग तू. नाही तुला कापून उभी जाळली ना तर नाव सांगणार नाही. देवाय कार्तिक ठाकूर. देवायच्या मनातून तर अक्षरशः ज्वालामुखीच फुटत होता. त्यावेळी मधू खरंच जर देवायच्या हाती लागला असता ना तर त्याने खरंच तिला फाडून उभ्या पेटून दिलं असतं. एकीकडे हा जीव घेणा पाठलाग चालू असतानाच त्याने जॉन आणि राणाला स्पीकरवर घेतलं. त्यावेळी राणा आणि जॉन दुसऱ्या एका फोनवर त्यांच्या सिक्युरिटी टीमने पाठवलेला व्हिडिओ बघत होते आणि त्यांची मती कुंठित होत होती. देवाय फोनवर ओरडला, जॉन कुठे आहेस तू? बॉस, जस्ट तुमच्या पाठीचा आहोत आम्ही, जॉन बोलला. देवायने साईड मिररमधून बघितलं. मध्यरात्रीच्या अंधारात मिनमिनत्या दिव्यासारखे त्याचे सिक्युरिटी टीमच्या गाड्यांचे शेकडो हेडलाईट्स त्याला त्याच्या पाठीमागून येताना दिसले. देवाय जॉनला बोलला, ती गाडी ज्या दिशेने जात आहे तिच्याकडे येणारा शहरातला प्रत्येक रस्ता ब्लॉक करा. सगळेच रस्ते ब्लॉक करत चारी बाजूनी घेरत पुढे येऊन चक्रव्यूहात अडकवा. एकही रस्ता गाडी काढता येण्यासारखी एकही छोटी गल्ली सोडायची नाही.
पळायची एकही संधी द्यायची नाही. विरजा सापडलीच पाहिजे आणि ते हरामखोरही. अजून एक, विरजाच्या आसपास कोणी अनोळखी मुलगी हॉस्पिटलमध्ये आलेली का? तसे जॉन आणि राणा दचकले. ते समोर दुसऱ्या फोनवर चालू असलेल्या व्हिडिओ क्लिपकडे बघत होते. जॉनने जरा घाबरतच ती क्लिप देवायच्या मोबाईलवर पाठवली, कारण देवायला प्रत्यक्ष बोलायची त्याला भीती वाटत होती. जॉन, तुला मी काय विचारतोय? देवाय जॉनकडून काहीच उत्तर न मिळाल्यामुळे चिडला. बॉस, एक व्हिडिओ क्लिप पाठवली आहे तुमच्या फोनवर. जॉन एवढंच बोलू शकला. देवायने जेव्हा ती व्हिडिओ क्लिप चालू केली, संतापाने त्याच्या मनातील ज्वालामुखी फुटला. उरला सुरला संयमही तो गमावून बसला, कारण ती व्हिडिओ क्लिप होतीच तशी. मधू उर्फ मधुताई त्या क्लिपमध्ये होती. समोरच्या गाडीतला तो चेहरा थोडासा लांब असल्यामुळे मगाशी देवायला नीटसा ओळखता आला नव्हता, पण आता व्हिडिओ क्लिपमध्ये मधू स्पष्ट दिसत होता. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये मधुताई कॅमेऱ्यासमोर उभी राहून मुद्दाम कुस्तीतपणे हसली, जणू ती मुद्दाम होऊन देवाय कार्तिक ठाकूरला आव्हानच देत असावी. मधुताई हसत हसत, ओळखलंस का ठाकूर? मी मधू दांडेकर, तुझ्या आताच्या बायकोचा कधी काळी होऊ घातलेला नवरा. खूप वर्षांपूर्वी तू माझ्या आयुष्याची धूळदाण केलीस. आज आता मी तुझ्या जीवाची राखरांगोळी करत आहे, ते पण तुकड्या तुकड्याने. देवाय ठाकूर, मी टिक टॉक करत आले आणि तुझ्या जानला घेऊन पण चालले. ही. आता काय करणार तू? मारणार मला? मारणार मला? हा. पण तू मला कधीच पकडू शकणार नाही आणि आता तुझ्या विरजाला कधीच बघूही शकणार नाही. एक क्षण तरसशील तिला बघण्यासाठी, पण ती दिसणार नाही तुझ्या दृष्टीला. हा. तुम्हा दोघांना विश्वाच्या अंतापर्यंत वेगळं ठेवणं हेच माझ्या ह्या शापित उद्ध्वस्त आयुष्याचं एकमेव ध्येय आहे. सो अनंतकाळच्या विरहात असंच तू जळत राहा. तुम्ही कधीही एकत्र येणार नाही, कधीच नाही. बाय बाय अँड हॅव व्हेरी बॅड लाईफ हिअर आफ्टर. देवाय तो व्हिडिओ क्लिप बघून पेटला आणि जोरात किंचाळला. मधू! त्याची ती किंचाळी फोनमधून राणा आणि जॉनच्याही कानावर पडली व आधीच घाबरलेले ते अजून दचकले, कारण ह्याच्यात पूर्णपणे चूक त्यांचीच होती. डोळ्यांसमोर एवढा मोठा शत्रू असूनही ते ओळखू शकले नाहीत. देवाय जॉन आणि राणावर भडकला. तुमच्या डोळ्यांसमोरून तो माझ्या बायकोला घेऊन गेला. काय करत होता तुम्ही? साल्यांनो, तुम्हाला ठेवलंय कशासाठी मी? जर एवढ्या सगळ्या सिक्युरिटी टीम्समधूनही माझ्या बायकोचं तुमच्या डोळ्यात देखत अपहरण होत असेल तर? देवाय नुसता कोसळत होता त्यांच्यावर. जॉन, तुझ्या हातात माझ्या जीवाचा तुकडा ठेवताना मी स्पष्टपणे सांगितलं होतं तुला की हे माझं काळीज आहे, माझा जीव आहे, ज्याची जबाबदारी तुम्हाला देतो आहे. तरी पण विरजाला प्रोटेक्ट करताना तुम्ही चुकलातच कसे? देवायने मध्येच एक मोठा श्वास घेतला आणि बोलला, तुम्हाला तर मी नंतर बघतो. आधी ह्या मधूचे तुकडे करतो. खूप बघितला संयम माझा, आता जगाने माझा रागही बघावा. एवढं बोलून देवाय अजून पिसाटत निघाला त्या काळ्या मारुती कारच्या पाठीमागे. मूर्ख मधूने स्वतःचं मरण स्वतःच ओढून घेतलं होतं. त्याला अहिरावने स्पष्ट सांगितलं होतं, 4 वेळा बजावलंही होतं. काही झालं तरी ओळख उघड करायची नाही. तरी पण मधूला राहवलं नाही देवायला चिडवल्याशिवाय. आणि आता त्याच देवाय ठाकूरच्या कोपापासून वाचवण्यासाठी तो 33 कोटी देवांकडे रडत भीक मागत होती. इथे मधूची आयुष्य रेषा देवायने कायमची नाहीशी करायची ठरवली होती, तर तिथे पुढच्या सीटवर बसलेला तो मात्र अगदी शांत होता. त्याचा प्लॅन आणि माणसं पूर्ण तयारीत होते. पूर्ण 2 महिने हा प्लॅन बनवण्यासाठी घालवले होते. सगळ्याच शक्यता अशक्यता मध्येच उगवणाऱ्या अडचणी तोलून मापून एकूण 4 फुलप्रूफ प्लॅन बनवण्यात आले होते. प्रत्येक प्लॅनसाठी वेगळी टीम आणि वेगळ्या व्यवस्था तयार करण्यात आल्या होत्या. परिस्थितीत जसा बदल तसा प्लॅन चेंज. आता त्यांचा प्लॅन नंबर 3 चालू होता. राजस्थान आणि मुंबईत असलेली त्याची माणसं राजस्थान आणि मुंबईमध्ये असलेल्या कंट्रोल रूममधून सगळे ऑपरेशन हँडल करत होती. प्लॅनप्रमाणे त्याला 20 मिनिटात पुढच्या सेक्शन पोहोचायचं होतं. खरं म्हणजे तर तो तिथे अवघ्या 2 मिनिटात पोहोचला असता, पण त्याच्याबरोबर देवाय कार्तिक ठाकूर नावाचा दानवही पोहोचला असता आणि त्याची सगळी टीमही.
त्यांचे जीव धोक्यात आले असते. हा शत्रूचा इलाका आहे हे तो चांगलं जाणून होता. एखादी छोटीशी ही चूक त्याच्या माणसांच्या जीवावर बेतू शकली असती. म्हणून तो त्या एका योग्य संधीची वाट बघेपर्यंत तो देवायला नुसता फिरवत होता त्या छोट्या छोट्या अरुंद रस्त्यांवरून. त्याने त्याच्या माणसाला फोन केला. पवन सिंग थे सिंध हो. पवन सिंग कुठे आहेस? पवन सिंग हुकूम खम्मा गणी, आम्हाला माफ करा उशीर झाल्याबद्दल. आम्ही पुढच्याच रस्त्यावर आहोत. सिर्फ 5 मिनिट हे. पवन तो बोलला. हुकूम तुम्ही काळजी करू नका. फक्त उजवीकडून डावीकडे वळा. आपली माणसं तयारच आहेत. आपण फिकर ना करे. आणि आज त्या ठाकूरने गडबड करायचा प्रयत्न केला तर तो हरामजादा जिवंत राहणार नाही. पवन सिंग बोलला. पवनचं ऐकून त्याने गाडी उजवीकडून डावीकडे वळवली. जशी त्याने गाडी वळवली देवाईनेही आपली बुगाटी त्या छोट्या रस्त्यावर घातली. तू कितीही पळ, तुझा गळा माझ्या पंजाच्या तावडीपासून जास्त वेळ दूर राहणार नाही. देवाय मनातल्या मनात भडकत बोलला. आता पुढे काय होईल? देवाय विरजाला वाचवू शकेल का हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या कथेला व्ह्यूज खूप छान येत आहे पण सबस्क्रायबर खूप कमी आहे. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा म्हणजे यापुढील मी व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.